नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मित्रवाच आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला आत्या इकडे ओरडत असतात आणि म्हणतात माझ्या दादाचा अपघात करून तुझा सूड पूर्ण झाला नाही म्हणून हे सगळं केलंस ना तू. अरे एका जन्मात अजून किती पापं करणार आहेस आणि कुठे आणि कशी फेडणार आहेस असं अर्णवला ओरडून विचारत असतात प्रेक्षकांनो. इकडे ते ईश्वरी नुसती बघत राहिली. आत्या पुढे म्हणतात आमच्या इब्रतीबद्दल तुला काहीच कसं वाटत नाही. तोपर्यंत लावण्या म्हणते ओ हॅलो, बंद करा तुमची ही सगळी नाटकं, कळलं का. आधी स्वतःच सगळं प्लॅनिंग करून स्वतःच्या मुली पैसेवाल्यांच्या जाळ्यात मारायच्या आणि त्यांच्याच घरी येऊन असले तमाशे करायचे. तोपर्यंत ईश्वरीची आईच ओरडते बरं का आता लावण्याचे हे सगळे आरोप ऐकून. आणि ईश्वरीसुद्धा अशी चिडलेलीच आहे. आता बघूया पुढे काय घडते ते. लावण्या म्हणते तुम्ही सगळे देसाई ना एक नंबरचे गोल्ड डिगर्स आहात असा आरोपच करते ती. आणि प्रेक्षकांनो इकडे बघा आता नम्रतासुद्धा अशी म्हणजे रागानं बघती अशी एकदम असं बोलते लावण्या ते बघून. तुमचा प्लॅन काय होता, एक्सपोज झाला आज. तर लगेच ईश्वरी ओरडते आणि म्हणते ओ लावण्य मॅडम, पुन्हा एक शब्द जरी माझ्या घरच्यांच्या विरोधात बोललात ना तर बघा मी काय करते ते. तर लावण्य विचारते काय करशील तू, बोल ना काय करशील, कळू दे मला ही तू काय करशील ते. असं एकदम लावण्य पण हमरीतुमरीवर उतरली आता ईश्वरीसाठी. आणि आता पुढे काय घडणार, भांडणंच होणार की नेमकं काय होणार. तर ईश्वरी म्हणते स्वतः आता प्लॅनिंग करून घरात घुसली आहेस आणि वरती असं सगळं लावण्य बोलत असते. तोपर्यंत आता ईश्वरीची आई ओरडते आणि ती म्हणते 1 मिनिट, असं काहीही नाही आहे. आता ईश्वरीची आईनं तोंड उघडले बरं का. इतका वेळ गप्प होती ईश्वरीची आई. ती म्हणते हे सगळं आम्हाला तेवढंच धक्कादायक आहे. आमच्या मुलीबद्दल लोक काय बोलतील याची जरासुद्धा काळजी नाही आहे तुम्हाला आणि तुम्ही तिलाच बोलताय असं इकडे आई ओरडून विचारते. तर लावण्या म्हणते इज इट, तर घेऊन जा ना मग तिला, कोणी थांबवलंय तिला असं लावण्या उलट तोंडानं विचारते इकडे. आणि मग प्रेक्षकांनो इकडे आता पुढे काय घडणार बघत राहा तुम्ही. अर्णव तरी सध्या गप्पच आहे. आजी वगैरे बाकीचे लोकसुद्धा सगळा तमाशा काय चाललाय तर बघताय. लावण्या म्हणते प्लॅन नव्हता ना तुमचा तर प्रूव्ह इट डॅम इट असं एकदम लावण्या म्हणते. तर आत्याबाई म्हणतात आम्ही तिला घेऊनच जायला आलो इथून असं आत्याबाई चिडून आणि ओरडून सांगतात. आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय होतंय. पण तुमचे हे बिनबुडाचे आरोप करण्याआधी अर्णवला मला एक प्रश्न विचारायचा आहे असं इकडे आत्याबाई म्हणतात. अर्णव आता बघत राहतोय आत्याबाईंकडे. काय प्रश्न विचारतील आत्याबाई जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आणि एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा बरं का प्रेक्षकांनो. आत्याबाई विचारतात, म्हणतात काय रे पाप नव्हतं ना तुझ्या मनात, का घेऊन आलास ईश्वरीला इथे असं आता विचारतात आत्याबाई. अर्णव बोलत नाही हे बघून बोल ना आहे का काही उत्तर तुझ्याकडे असं आत्या चिडून विचारते. ते ईश्वरीसुद्धा हे जाणून घ्यायला तयार असते. तर का अर्णव घेऊन आला इथे. तर अर्णव आता बोलायला चालू करतो. तो म्हणतो हो आहे उत्तर माझ्याकडे. आता सगळ्यांचंच लक्ष लागले अर्णव काय उत्तर देणार ते. तर अर्णव लगेच डायरेक्ट काय म्हणतो ही माझी बायको आहे. आणि ईश्वरी बघा कशी बघते त्याचं हे उत्तर ऐकून. अंजलीताई पण अशी म्हणजे एकदम अशी बघते. नम्रतासुद्धा अशी एकदम वेगळ्या ह्याने बघायला लागले. तर प्रेक्षकांना ना सगळेच असे अचंबित होऊन बघतात. अर्णव पुढे म्हणतो ती माझी बायको आहे आणि हे तिचं घर आहे म्हणून मी तिला इथे घेऊन आलोय. तर लगेच ना ईश्वरी म्हणते 1 मिनिट, आता कोण बायको, कुठली बायको, कसलं लग्न. एकतर माझ्या मर्जीशिवाय हे मंगळसूत्र तुम्ही माझ्या गळ्यात घातलंय आणि त्यामुळे त्याला लग्न म्हणताय असं ईश्वरी आता अर्णवला विचारते आणि म्हणते हे लग्न मी मानत नाही. प्रेक्षकांना अर्णव बघा ईश्वरीकडे कसा एकदम बघायला लागला. ते एकदम म्हणजे तोंडावर पाडल्यासारखंच करते ना ती. एवढं सगळं समजावून घेतोय, सांभाळून घेतो तरीसुद्धा लग्न मानत नाही म्हणून म्हणते. तर ईश्वरी म्हणते हा सगळा तुमच्या इगोचा खेळ आहे, बाकी काही नाही आहे. कारण दी ग्रेट ASRने एखादी गोष्ट करून टाकली की ती कधीच बदलत नाही असा अहंकार आहे तुमचा आणि म्हणून अडून बसलाय तुम्ही असं ईश्वरी आता बोलते अर्णवला. म्हणते आणि हे ना लग्न नाही आहे, मनमानी आहे मनमानी आणि ती मी चालू देणार नाही असं पण सांगते बरं का ईश्वरी. ते अगदी बोट बीट करून दाखवते. तर लावण्या या सगळ्यात ना अशी म्हणजे अर्णवकडे बघत राहिली आहे. तिला पण बरं वाटते की ईश्वरी हे लग्न मान्य करत नाही आहे ते, त्यामुळे ती काही रिॲक्ट करत नाही. आता ईश्वरीचं सगळं बोलणं ऐकून घेते. तर प्रेक्षकांना इकडे ईश्वरी म्हणते नुसतं मंगळसूत्र गळ्यात घातल्याने मीडियासमोर ही माझी बायको आहे असं म्हणून लग्न होत नसतं. तर प्रेक्षकांना अर्णव म्हणतो हे काय परिस्थिती होती हे तुला चांगलंच माहिती आहे, पण तरीसुद्धा ईश्वरी म्हणते तरीही काही असलं तरी मला हे लग्न मान्य नाही असं एकदम ठामपणे सांगते ती प्रेक्षकांना इकडे. आणि आता पुढे काय घडणार बघूया. लावण्याला जरा बरं वाटते हे ऐकून. तर अंजलीताईला आणि नमूला मात्र टेन्शन आलंय. बाबांना सुद्धा अगदी काळजी वाटते, टेन्शन आलंय की आता ईश्वरी असं म्हणते तर पुढे काय घडणार. आजी पण सध्या गप्प आहेत, अजून काय बोलत नाही आहे. जो काही तमाशा चाललाय तो सगळा ऐकून घेत आहेत. आता पुढे काय घडणार आहे बघूया. तर इकडे राकेश पोचला ईश्वरीच्या घरी आणि त्यांच्या घराला कुलूप लागलेलं बघून ना इकडे त्याची म्हणजे कशी चिडचिड होते आणि तो काय काय विचार करतोय बघा. कुलूप लावलेलं बघतो आणि तो म्हणतो देसायांच्या घराला कुलूप,
माझ्या आधी हेच लोक गेले की काय पोलीस स्टेशनला, असा त्याच्या मनामध्ये विचार चालला आणि तो स्वतःशी हसत असतो. तोपर्यंत आजूबाजूचे गावकरी म्हणजे कॉलनीतली जी काही माणसं असतात ती येत आहेत राकेशच्या जवळ. आणि बघा आता काय हो काय चाललं असं राकेश विचारतो त्यांच्याकडे बघून. नाही माझ्याबद्दल बोलत असाल तर जोरात तरी बोला तुम्ही, असं सगळं तो बडबडतोय त्या माणसांना. तर त्यातली एक बाई म्हणते आम्ही टी व्हीवर बातमी बघितली तुमची बायकोनं त्या बिझनेसमॅनने पळवली ना. तर राकेश म्हणतो बघा ना हो काय करायचं या नशिबाचं सांगा तुम्ही. तर माणूस म्हणतो अरे नशीब नाही दम लागतो स्वतःची बायको सांभाळायला, लाज नाही वाटत का रे तुला, नशिबाला काय दोष देतोयस. तर राकेश त्या माणसाच्या जवळ जातो आणि त्याला अक्षरशः धरतो आणि मारामारीच करतो. ए काय बोलला, सांभाळून ठेवायचं बायकोला, आज दाखवतोस तुला, आज गेलासच तू, असं म्हणत ना. तर तो पण तुम्हाला तुमची बायको सांभाळता येत नाही आणि दुसऱ्यांवर तुम्ही दादागिरी करता, लाज नाही वाटत. तर तो म्हणतो ओ बाई आता मला तोंड चालवायला लावू नका माझं, असं म्हणत ना ओरडूनच अंगावर येतो तो आणि म्हणतो निघा इथून सगळे, नाही तर वाट लावीन आज एकेकाची, निघा निघा, असं करत ना धमकी वगैरे देतात. तर प्रेक्षकांनो असा तमाशा थोड्या वेळासाठी झालेला आहे बरं का इकडे. वळत असतो तोपर्यंत ओ भाऊ असं म्हणत ना पाटीलच अक्षरशः त्याच्या समोर येऊन उभा राहिलाय. बघा कसं नाटक करतोय पाटील आणि त्याच्याबरोबर एक माणूस आहे. आणि आता म्हणतो आला पिंजऱ्यात उंदीर मामा, असं राकेशला बघून पाटील म्हणतो तो. आणि म्हणतो तुझे हिशोब म्हणजे खूप पेंडिंग आहेत आपले, आणि आता म्हणतो आता समधे हिशोब क्लिअरच करतो, असं म्हणत बुक्का घालतो बरं का. आता इकडे काय होतंय बघूया पुढे. ईश्वरी म्हणते तुम्ही तुमचा इगो सॅटिस्फाय केला, तसं अर्णववर आरोप करते बघा. आणि ईश्वरी लगेच तिच्या बाबांकडे वळून बघते. बाबा बिचारे रडत आहेत. आता पुढे प्रेक्षकांनो ईश्वरी काय डिसिजन घेणार बघा. बाबांबद्दल तिच्या मनात जे काही आहे किंवा बाबांनी जो काही डिसिजन घेतला आहे त्याबद्दल काय होणार ते बघूया. आता ईश्वरी बाबांकडे बघते, इमोशनल होते आणि अर्णवकडे बघून परत म्हणते माझ्या बाबांनी माझ्या आणि राकेशजींच्या लग्नाचं स्वप्न पाहिलं होतं, असं ईश्वरी ते सांगते. राकेशचं नाव ऐकून इकडे अविनाश मामा मात्र दचकले जरासे. आणि आता ईश्वरी पुढे काय सांगते बघूया. ईश्वरी म्हणते बाबांच्या इच्छेविरुद्ध मी कधीच जाणार नाही, असं अर्णवला सांगते ती परत एकदा आणि बोट बीट दाखवते. आणि आता प्रेक्षकांनो पुढे ईश्वरी डिसिजन काय घेणार आणि बाबा कसे रोखणार हे सगळं बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का. कारण इकडे ईश्वरी तर म्हणते बाबांच्या इच्छेविरुद्ध मी जाणार नाही, आईंना पण तो निर्णय असा पटल्यासारखा झाला. पण बाबा मात्र काळजीने सेरबीर झालेत. ईश्वरी एकदा बाबांकडे बघते परत एकदा आणि परत एकदा अर्णवकडे बघते आणि आता शेवटी बाबांच्या जवळ येऊन ती इथे बसते त्यांच्या पायाशी. आणि आता ईश्वरी पुढे म्हणते की अर्णव सरांनी जाहीर केलेलं हे लग्न मला मान्य नाही आहे, असं ईश्वरी ठामपणे सांगते इथे. आणि प्रेक्षकांना आता बघा क्लायमॅक्स म्हणजे ट्विस्ट कसा येणार आहे तो. तर इकडे लावण्यासुद्धा म्हणजे हसते, म्हणजे तिला बरं वाटतं की हे सगळं चाललंय ते. तर आता ईश्वरी काय करते बघा, एकदा बाबांकडे बघते एकदा अर्णवकडे बघते, परत म्हणते बाबा बाबा तुम्हाला दुखावून मी अर्णव राजशिर्केंच्या नावाचं मंगळसूत्र मिरवू शकत नाही, असं म्हणून ईश्वरी आपल्या गळ्यातल्या मंगळसूत्राला हात लावते. ईश्वरी आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र काढणार तेवढ्यातच बाबांचा हात हलतोय प्रेक्षकांनो आणि बाबा तिचं मंगळसूत्र काढू देत नाही तिला, ते असं घट्ट धरून ठेवतात. तर इकडे हे सगळं बघून ना इकडे लावण्य आणि बाकीचे सगळे शॉक होतातच, पण ईश्वरी सुद्धा अशी शॉक होते कारण ती एकदम चमकून बघते. बाबांचा हात त्या निमित्ताने हललेला असतो. बाबा तिला नजरेनं सांगत असतात की हे मंगळसूत्र काढू नको म्हणून. आत्याला सुद्धा कळत नाही की हे नेमकं काय चाललंय, ते असं सगळं चाललेलं आहे प्रेक्षकांना. आणि बाबा असे ना ईश्वरीच्या डोळ्यात डोळे घालून बघतायत. अगदी आई सुद्धा अशा ईश्वरीकडे आणि बाबांकडे म्हणजे ईश्वरीची आई दोघांकडे बघते. नम्रता पण अशी आश्चर्यचकित झाली. प्रेक्षकांना तिथे असलेले सगळेच आश्चर्यचकित झालेत आणि ईश्वरीची आई, नमू, आत्या, ईश्वरी सगळे एकमेकांकडे बघतायत आणि अर्णवकडे सुद्धा लक्ष जातं आहे. तर ईश्वरी एकदम म्हणते बाबा, असं बाबांना हाक मारून म्हणते आणि एकदा बाबांच्या मंगळसूत्र धरलेल्या हाताकडे आणि बाबांकडे बघते. तिला पण पटत नाही की हे नेमकं काय चाललं आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये अर्णवसुद्धा असा की नाही डबल शॉक होतो कारण त्याला वाटलंही नसेल की बाबा तिचे मंगळसूत्र काढू देणार नाही तसं. आणि प्रेक्षकांना अर्णवसुद्धा अंदाज घ्यायचा प्रयत्न करतो इथे आता नेमकं काय घडणार, बाबा बोलू लागतील का किंवा बाबाचं पुढे काय होणार ते बघत राहूया. प्रेक्षकांना तो MK, तो पाटील आणि कोणतरी माणूस असे राकेशच्या मागावर लागलेत आणि राकेश मात्र त्यांच्या तावडीतून बचावला असं दिसते कारण तो त्या गाडीजवळ लपून बसलाय आणि हे तिघं तिथनं बाजूला झालेत. आता पुढे राकेश बचावलाय तर पुढे काय करणार किंवा ह्या तिघांना राकेश मिळेल का हे बघत राहणं सुद्धा इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का प्रेक्षकांनो. त्यामुळे तुम्ही इथून पुढचे एपिसोड जे काही असतील ते अगदी बघत राहा आणि त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.
प्रेक्षकांनो तेवढ्यात त्या राकेशचा फोन वाजतो आणि त्या दादाने फोन केलाय, म्हणजे ज्याच्याकडून त्याने पैसे घेतलेले असतात, ईश्वरीला किडनॅप करायचं सांगितलं असतं, त्याचा फोन आलाय. हा दादा बोला, झालं ना काम कंप्लीट, उचललं का तिला? तर काय रे, डोक्यावर पडलायस काय रे तू, असं तो दादा विचारतो. म्हणतो तू पाठवलेले डिटेल्स घेऊन पोरीचा माग काढत इथे डायरेक्ट अर्णव शिर्केच्या बंगल्यासमोर येऊन पोचलोय आम्ही. तर हा तोच घेऊन गेला होता ना तिला, मग पुढे काय झालं? काहीही करा आणि तिला उचलून आणा तिथून. अरे तो कोण आहे तुला माहिती आहे का, असं तो माणूस विचारतो. आणि म्हणतो मोठमोठा बिझनेसमन आहे तो, आणि त्याच्या ताब्यातून पोलीला उचलायचं म्हणजे काय खायचं का म्हटलं का रे तुला, असं तो दादा विचारतो. आणि म्हणतो अरे अख्खा डिपार्टमेंट कामाला लावेल हा माणूस, समजलं का? एवढा मोठा धोका पत्करायचा नाही आम्हाला. तुझे आमचे धंदे जे चालू आहेत ते चालू राहू देत आमचे. काय होत दादा, काय आता कुठे गेले तुमची हिंमत, असं राकेश उलट विचारतो. आणि तो 1-1.5 आमचीच म्हणजे पैसे घेऊन तो आम्हालाच उलट विचारतो काय रे? अरे घरात बसले ती, सगळ्यांच्या समोर उचलून आणायचं का तिला? एवढा कोण लागून गेलाय रे तू? पोलिसांची नसती लफडी मागे लावून घ्यायला. राकेश विचारतो काय म्हणजे ती अर्णवच्या घरी पोचले? अरे मग एवढा वेळ मी काय सांगत होतो तुला, असं इकडे ना दादा सांगतो. आणि मग राकेशला डबल धक्का बसतो बरं का. इकडे ईश्वरी डायरेक्ट अर्णवच्या घरात आहे बघून, तर एवढं सगळं सेटिंग लावून सुद्धा हा घेऊन गेला तिला घरी, असं म्हणत नाही इकडे. काय खरोखर लग्न करतोय की काय हिच्याशी, असं इकडे राकेश म्हणत असतो. मग म्हणते आता की बाबा बहुतेक तुला हे नातं तू तोडू नकोस असंच सांगतायत. असं म्हटल्यानंतर ना बाबा ईश्वरीकडे बघतात आणि डोळे आपले मिचकावतात, मान डोलावतात. तर लगेच ना आत्या चिडून ओरडते नमू असं म्हणून. दादा काय आहे हे सगळं, असं लगेच आत्या दादाला विचारतात आणि म्हणतात हिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, याचा गवगवा झाला म्हणून आपली बदनामी झाली, अशी भीती वाटते का तुला, असं आत्या विचारताय तिकडे बाबांना. आणि प्रेक्षकांना आत्यांकडे बघा नम्रता कशी बघायला लागते आणि काहीही काय बोलतेस आत्या असं तिच्या मनामध्ये येते. तर प्रेक्षकांना आजी अंजली हे पण सगळे असे विचार करतात की आता पुढे काय घडणार आहे ते. तर आता आत्या पुढे म्हणतात अरे काय घाबरण्याची काय गरज आहे, लढू ना आपण, असं आत्या म्हणतात इथे. तर ईश्वरी सुद्धा आत्याकडे आशेने बघत असते. आत्या पुढे म्हणतात ईश्वरी तू काळजी नको काही करूस, मी आहे ना, असं म्हणून सांगतात. आणि मग या दोघींकडे म्हणजे या सगळ्यांकडे बघून म्हणतात आणि तुम्ही तिघी ग, दादाने हात काय उचलला, तुमच्या मनाचे मतलब काढून मोकळे होऊ नका, असं लगेच आत्या चिडून म्हणतात सगळ्यांना. आणि प्रेक्षकांना इकडे आता पुढे काय घडणार बघा. ईश्वरी खरंच मंगळसूत्र काढेल का? आत्या पुढे म्हणतात खोटं आहे लग्न, या लग्नाला काही अर्थच नाही, असं चिडून परत एकदा सांगतात इथे. तर बाबा फक्त डोळे आपले मिटून घेतात. अर्णव बिचारा सगळं शांतपणे ऐकून घेतोय. खरंच पेशन्सची मजाच म्हणायची या अर्णवची, तर एव्हाना काही काय बोलून रिकामा पण झाला असता आधीच अर्णव असता. तर आता परिस्थिती बदलली, त्यामुळे तो काहीच रिॲक्ट करत नाही आहे. पण बाबांचे डोळे मात्र अर्णवकडेच बघतायत. तर अर्णव म्हणतो मला पण असं वाटतंय की, असं म्हणेपर्यंत आत्या म्हणतात तू जरा गप्प बस, तू त्याला काय म्हणायचं ते मला जास्त कळतं, कारण तो माझा भाऊ आहे, असं लगेच आत्या इथे सांगतात. तर प्रेक्षकांना इकडे ना बाबा बघा कसे गप्प बसले. तर ईश्वरी एकदा बाबांच्या हाताकडे आणि बाबांकडे बघते. तोपर्यंत आत्या म्हणतात इशू काढ ते मंगळसूत्र आणि दे फेकून, असं परत एकदा सांगतात तिकडे आत्या. आणि परत ईश्वरी बाबांच्या हाताकडे बघते तर अजून बाबांनी घट्ट हात आवळला आहे. आणि प्रेक्षकांनो नम्रता परत एकदा बघते. तोपर्यंत आईच आता बोलतात की मला सुद्धा हेच वाटतंय, इशू थांब, तू हे मंगळसूत्र काढू नये असं यांना वाटतंय, याची मला खात्री आहे, असं इकडे आईसुद्धा सांगतात बरं का आता या गोष्टीला. आणि बाबा परत मान डोलवतात. तर अर्णव आशेनं बाबांकडे बघतोय. आणि आता आजीसुद्धा झाला गेला प्रकार जो काही आहे तो नुसत्या बघत राहिल्यात. वल्लरी तर आडून तिथे बसलीच आहे. तर नम्रताच्या चेहऱ्यावर मात्र हास्य येते. इकडे अंजलीला सुद्धा बरं वाटतंय, आकाशासुद्धा बरं वाटतंय. तर आत्या एकदा म्हणतात सुप्रिया अगं तू, तर जयुताई असं म्हणत आत्या आई तिलासुद्धा म्हणजे आत्यांना सुद्धा थांबवतात तिथे. अजूनही बाबांनी मंगळसूत्र घट्ट धरून ठेवले बघा प्रेक्षकांनो. आणि जेव्हा आई हे म्हणते तेव्हा बाबा मंगळसूत्र हातातलं सोडतात. आणि मग ईश्वरी परत बाबांकडे अशी बघायला लागते की खरंच बाबांना असं वाटतंय ते. बाबा वारंवार डोळे मिटून म्हणजे आपले मिचकावून ईश्वरीला जे काही आहे ते होय असं सांगायचा प्रयत्न करत असतात. ईश्वरी एकदा आपल्या हातातल्या मंगळसूत्राकडे आणि अर्णवकडे बघते. आणि मग आता प्रेक्षकांना ईश्वरी बाबांकडे सुद्धा बघते. बाबा मानेनं असे हलवल्यासारखे करतायत. तर प्रेक्षकांना आता आजी बोलल्या आहेत. आता आजी काय म्हणतात बघा. म्हणतात त्यांना काय वाटतंय हे महत्त्वाचं नाही आहे आमच्यासाठी, हे असं कुठल्याही भलत्या ठिकाणी कुठलाही विधी न करता मंगळसूत्र घालणं याला लग्न म्हणत नाही, तसं आजी बोलतात. तर प्रेक्षकांनो ईश्वरी आजींकडे बघते. आईसुद्धा ईश्वरीच्या असं आजींकडे बघत राहतात. आजी पुढे म्हणतात की देवाब्राह्मणांच्या साक्षीने झालेलंच नाही आहे हे लग्न, असं सांगतात. आणि त्यांची इच्छा तीच आहे की देवाब्राह्मणांच्या साक्षीने लग्न व्हावं अशी. तर इकडे आजी म्हणतात याला मी लग्न मानत नाही आणि मानणार सुद्धा नाही, असा आजींचा ठाम निर्णय आहे बरं का या गोष्टीसाठी. तर ईश्वरीसुद्धा अशी आजींकडे बघत राहते. सगळेच आजीकडे बघत राहतात. वल्लरीला मात्र आनंदच होतो या सगळ्या गोष्टीचा. ती पुढे येत नाही आहे पण आडून सगळा प्रकार जो काही झाला आहे तो बघते. आता ईश्वरी मनामध्ये म्हणते
मानत तर मी सुद्धा नाही, पण बाबांच्या मनामध्ये नेमकं आहे तरी काय असा प्रश्न ईश्वरीला पडला. आजी तर तिकडनं निघून आता गेल्या, तर अंजली तिच्या पाठीमागून गेली आजी आजी असं म्हणत. तर प्रेक्षकांना तिथे ना सगळेच शांततेत उभे आहेत. लावण्या, ईश्वरीच्या घरचे सगळे आणि अर्णव असे सगळे सुन्न होऊन उभे आहेत. अविनाश मामा सुद्धा असा गप्प उभाच आहे. कोणी कोणाशी काही बोलायलाच कबूल नाही आहे. आजी मात्र देवघरात येऊन ना देवीच्या मूर्तीकडे नुसत्या अशा बघत राहिले आहेत. त्यांना काही समजत नाही की ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा किंवा काय करायचं पुढे ते. तोपर्यंत अंजली येते आता समजवायला. ती आजीला हाक मारते. ती म्हणते, आजी असं तू का वागतेस? निदान आता तरी चिंटूचा मनाचा थोडा तरी विचार कर. अगं जे घडून गेले ते सुद्धा तू नाकारणार आहेस का? तर चिंटूची आणि ईश्वरीची पत्रिका जुळत नाही हे तुला माहिती असूनही तू हा प्रश्न विचारतेस का? तिच्याशी अर्णवचं लग्न झालं तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल असं म्हणाले नव्हते का गुरुजी? असं इकडे आजी विचारते आणि म्हणते, आणि चिंटूची काळजी आहे मला अंजली, आणि मी फक्त त्याच्या सुखाचा विचार करते, बाकी काही नाही. तर अंजली म्हणते, अगं तू पत्रिकेचं काय घेऊन बसली आहेस? इथे नशीब त्यांना सारखं एकमेकांसमोर आणतंय, त्याबद्दल तू काय म्हणशील? तर आजी म्हणतात, मला एवढंच माहिती आहे की चिंटूसाठी ईश्वरी योग्य मुलगी नाही असं ठामपणे सांगतात. आणि म्हणतात, त्या कुठल्याशा लॉजमध्ये तिला मंगळसूत्र काय घातलं आणि ते लग्न म्हणून आपण मान्य करायचं का? लग्न म्हणजे का पोरखळे वाटला का? तर ईश्वरीला वाचवण्यासाठी चिंटूने हे सगळं केले. उलट आपल्याला चिंटूचा अभिमान वाटायला हवा की तुझे आणि आईचे संस्कार वाया नाही गेले. तुला याचा आनंद नाही होत आहे का? तर आजी म्हणतात, अजिबात होत नाहीये. ती ईश्वरीच सांगते की तिच्या परवानगीशिवाय चिंटूने तिला हे मंगळसूत्र घातलंय असं म्हणून. आणि मग म्हणतात, याला काय म्हणजे काय म्हणायचं, याला काय वाचवणं म्हणायचं का? आणि ती स्वतःच या लग्नाला लग्न मानायला तयार नाही, मग तुम्ही काढून बसलाय. तर चिंटू म्हणते, चिंटूला चुकीचा ठरवून त्याच्यावर अविश्वास दाखवला तर कायच उरलं ग आजी? चिंटू अजिबात चुकलेला नाही आहे असं अंजली म्हणते. तर आजी विचारतात, चूक नाही हे असं अविचाराने अचानक असा निर्णय घेतला? हे बघ अंजली, त्याला तो लग्न म्हणत असेल तर मला हे लग्न मान्य नाही. तर अंजली म्हणते, ठीक आहे, तुला आज पटत नाही आहे, पण एक ना एक दिवस तुला हे नक्की पटेल असं अंजली ठामपणे सांगते. आणि म्हणते, जर त्यांच्या पत्रिकेत योगच नसता तर मला सांग, ईश्वरी आईचं मंगळसूत्र घालून या घरात सून म्हणून कशी काय आली असती? असा हा प्रश्न विचारल्यावर मात्र आजी कान टवकारतात बरं का. अंजली म्हणते, त्यामुळे आजी ईश्वरी आता या घरची सून आहे आणि ते बदलणार नाही असं ठामपणे अंजलीने त्या आजीला सांगितलंय. अशी नणंद पाहिजे बरं का प्रेक्षकांना, असं ठाम उभी राहणारी. आता बघू पुढे काय घडणार आहे ते. प्रेक्षकांना इकडे बाहेर कुणीच कुणाशी काही बोलत नसतं. शेवटी आकाशच अर्णवला पाठीवर हात ठेवतो आणि जाऊन बोल जा असं सांगतो. आणि त्यामुळे काय होतं, अर्णव पण जरा मामाकडे बघतो. मामासुद्धा खुणेनं सांगतात की तू बोल असं जाऊन. आणि आता प्रेक्षकांनो, अर्णव पुढे जाऊन ना ईश्वरीच्या बाबांशी बोलणार आहे. आणि तो नेमकं काय बोलणार आहे, कसं रिॲक्ट करणार आहे, काय काय सांगणार आहे आणि बाबा त्याच्यावर कशी रिॲक्शन देतात हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर अर्णव ईश्वरीच्या बाबांच्या पायाशी जाऊन बसलाय. त्यांचा हात हातामध्ये घेतोय. तो म्हणतो, आज माझी बाजू क्लिअर करण्याचा मला चान्स मिळाला आहे. आणि प्रेक्षकांना ईश्वरीकडे एकदा बघतो. अर्णव त्या बाबांच्या डोळ्यात डोळे घालून बघतो आणि म्हणतो, ट्रस्ट मी तुमचा ॲक्सिडेंट नाही केलेला असं सांगतो स्पष्टपणे. तर बाबासुद्धा डोळे मिटतात बरं का या अर्णवच्या या वाक्यानंतर. आणि प्रेक्षकांना आता पुढे काय घडणार आहे किंवा कसं होणार आहे सगळं ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. कारण इकडे अर्णव जे काही सांगतो ना ते खूपच इमोशनली सांगतोय. अर्णव म्हणतो, आता माझ्याकडे काही प्रूफ नाही आहे, पण बाबांना मात्र त्यांचा ॲक्सिडेंट कसा झाला हे सगळं आठवत असतं. अर्णव पुढे म्हणतो, आणि तुम्ही खरंच या लग्नाला होकार दिलाय तर असं समजून मी तो पुढे काय म्हणतो बघा, की तुम्ही या लग्नाला होकार दिलाय असं समजून मी सुद्धा तुम्हाला एक प्रॉमिस करतो. आता काय प्रॉमिस करतोय बघा अर्णव. ईश्वरीकडे एकदा बघतो आणि म्हणतो, तुमच्या मुलीला कायम मी सुखात ठेवीन असं, काळजी करू नका तिची, ती सेफ असेल माझ्यासोबत. आणि हे ऐकून ना बाबांच्या डोळ्यात पाणी आले बरं का प्रेक्षकांनो. पण बाकी कुणाचं लक्षच नाही आहे त्यांच्याकडे. ते फक्त अर्णव काय बोलतो याच्याकडे लक्ष दिलं आहे त्यांनी. आणि अर्णव पुढे सांगतो, मी असताना कुठलंही संकट तिच्या पुढ्यात येणार नाही किंवा तिच्या आसपाससुद्धा मी येऊ देणार नाही असं ईश्वरीकडे बघत अर्णव बाबांना म्हणतो. आणि म्हणतो, हा शब्द आहे माझा की मी तिच्यावर कुठलंही संकट येऊ देणार नाही. तर ईश्वरी बाबांकडे बघते तर बाबांना अर्णवकडे बघून ना असे डोळेबिळे मिटतात. आणि प्रेक्षकांना आता नम्रता ह्या सगळ्याकडे गोड बघून असते. ईश्वरी तर अशी एकदम अर्णवकडे बघते तर एकदा बाबांकडे बघते आणि ती एकदम गोंधळून गेली आहे या परिस्थितीमध्ये. तर बाबा मात्र शांतपणाने अर्णवकडे बघतात आणि काहीच ते रिॲक्ट करत नाहीत. आणि बाबासुद्धा एकदा ईश्वरीकडे हळूच बघतात. तर असे हळूहळू मान हलवणं चालते आणि बाबा आनंदाने असे ना म्हणजे हसतायत जरा, असे त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू पण आहेत आणि दुःखाश्रू पण आहेत. म्हणजे जी पाठवणीच्या वेळेला अवस्था असते ना तसं काहीसं झालं इथे. आणि आता प्रेक्षकांना इकडे
अर्णवने बाबांचा हात खाली ठेवला आहे. तर प्रेक्षकांनो अर्णव मी सिंदूरला हाक मारतो आणि म्हणतो तुला कितीही वाटलं ना तरीसुद्धा आपलं नातं तुला नाकारता येणार नाही असं तो ठामपणे सांगतो. तर प्रेक्षकांना लावण्या शॉक होऊन बघते अर्णवकडे. इकडे तिला वाटत असतं की आता सगळं बदलेल, तर तसं काही होत नाही. तर अविनाश मामासुद्धा असे बघतायत अर्णवकडे आणि हसतायत, त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आहे. अर्णव पुढे म्हणतो की आपल्याला नातं बदलता येणार नाही कारण तुझ्यासाठी रिस्क आहे त्यात, असं इकडे अर्णव म्हणतो. आणि बाबासुद्धा अर्णवकडे बघत राहतात आणि बाबांना आठवतं की ज्या माणसाने आपल्याला गाडीने उडवलं, ज्याच्यामुळे आपली ही अशी अवस्था झाली असं राकेश म्हटलं असतो, ते सगळं बाबांना इथे आठवतं की त्याच्याशीच लेकीचं लग्न लावावं लागणार आहे तुम्हाला असं म्हटलेलं असतं, ते सगळं आठवतं इथे. आणि ईश्वरी अर्णवकडे आणि बाबांकडे नुसती बघते. बाबा फक्त डोळे मिचकावून होकार देत आहेत ह्या सगळ्या गोष्टींना. अर्णव पुढे म्हणतो ट्रस्ट मी आता जे काही करतोय किंवा जे काही सांगतोय हे सगळं ना तुझ्यासाठीच करतोय, मी बाकी कोणासाठी काही करत नाही असं तो म्हणतो. तर प्रेक्षकांना ना ईश्वरी पण अशी सुन्न होऊन त्याच्याकडे बघत राहिली अर्णवकडे. अर्णव पुढे म्हणतो ईश्वरीकडे बघून मला कुठलाही डिसिजन तुझ्यावर लादायचा नाही आहे, पण हा एकमेव ऑप्शन आहे माझ्याकडे असं सुद्धा अर्णव इथे ईश्वरीला परत एकदा सांगतो. आणि आता पुढे काय घडणार, ईश्वरी तयार होईल का? तर नम्रता म्हणते आता ईश्वरीकडे बघू, इशू बरोबर बोलतायत अर्णव सर, अगं तुमचं लग्न झाल्याची बातमी सगळ्या न्यूज चॅनल्सवर सतत सुरू होती ग असे इथं नम्रता म्हणते. तर ईश्वरी गप्प राहते आणि अर्णवसुद्धा मान खाली घालतो त्या गोष्टीसाठी. आणि नम्रता आता पुढे काय सांगते बघा ईश्वरीला कसं नम्रता तर पुढे म्हणते की एखादी बातमी मीडियामध्ये पसरली तर त्याचं काय होतं हे माहीत नाही आहे का गं आपल्याला, आणि आपण मुंबई सोडून का म्हणजे इंदोर सोडून मुंबईमध्ये का आलो, हा सगळ्या गोष्टींची आठवण करून देते ईश्वरीला इथे नम्रता. तर प्रेक्षकांना ईश्वरीला सुद्धा सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. ईश्वरी म्हणते तू हे जर का लग्न नाकारलंस तर आपल्या आईबाबांना काय काय ऐकावं लागेल याचा जरा तरी अंदाज आहे का गं तुला? तर ईश्वरी आता रडत रडत म्हणते की हो मला अंदाजा आहे काय होईल त्याचा, पण तर ईश्वरी म्हणते पण काय इशू, तरी पण असं म्हणत नाही ईश्वरी आणि अर्णवकडे बघते नुसतं. आणि प्रेक्षकांना ना ती तिथनं निघून बाहेर जाते. अर्णव ईश्वरीच्या मागे जाणार असतो तोपर्यंत इकडे ना आई म्हणतात ईश्वरीच्या अर्णव थांब मी बघते. आणि मामा आणि आकाश दोघं एकमेकांकडे डोळे मिचकावून काहीतरी म्हणजे एकमेकांना सांगतात इथे डोळ्यांनी इशारे करून. अर्णवसुद्धा मामांचं ऐकतो आणि तिथेच थांबतो. तर प्रेक्षकांना लावण्य आपले डोळे पुसते. आता ती काहीतरी ठरवते, बघूया काय घडणार आहे ते. तर आत्यासुद्धा गप्प बसल्या तिथे. आता ईश्वरीची आई ईश्वरीच्या मागून गेले. आता ईश्वरीची आई ईश्वरीला कशी समजावते किंवा काय काय बोलते ते बघूया आपण. ईश्वरी आईचं ऐकेल का? ईश्वरी बिचारी ते गोंधळून गेले. आई तिच्याकडे बघत असतात आणि मग तिला हाक मारतात. दिवसामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही घडून गेलं आहे हे कळतंय मला असं म्हणतात. ईश्वरी बिचारी बावरले. आई पुढे म्हणतात लग्नासारखा निर्णयसुद्धा तुला या अशा विचित्र परिस्थितीमध्ये घ्यावा लागतोय हेही कळतंय मला. तर ईश्वरी म्हणते आई अगं आणि हे लग्न मान्य करू मी असं विचारते. तर ईश्वरीला आई म्हणतात इशू अगं तुझा गोंधळ उडणं साहजिकच आहे, पण आई पुढे म्हणतात पण मी एक विचारू का तुला असं म्हणतात. तर ईश्वरी हो म्हणून मान डोलावते की तुला तुझ्या बाबांवर विश्वास आहे ना. तर ईश्वरी हो म्हणून मान डोलावते. बाबा आई पुढे म्हणतात इशू तुझं मंगळसूत्र काढण्यापासून तुला बाबांनी का थांबवलं, एवढी इच्छाशक्ती त्यांच्यात कुठून आली, ही ताकद एवढी त्यांच्यात कुठून आली. तर ईश्वरीला परत ती घटना आठवते की ईश्वरी मंगळसूत्र काढत असताना बाबांनी कसा तिचा हात गच्च धरला होता मंगळसूत्र काढू नको असं म्हणून. आणि आता प्रेक्षकांनो आईंच्या समजावण्याने ईश्वरी तयार होईल का ह्या सगळ्या गोष्टी कळतील आपल्याला. ईश्वरीची आई म्हणते की अगं याचा एकच अर्थ आहे, आपल्या आयुष्यात जर का भल्याच्या गोष्टी घडायच्या असतील तरच दैव हे सगळं घडवून आणतं, कळतंय का तुला असं ईश्वरीला त्या समजावायचा प्रयत्न करतायत. आणि ईश्वरी बिचारी बावचळून गेले. आई पुढे म्हणतात अगं म्हणून म्हणते मी तुला की मन घट्ट कर आणि समोर आलेल्या परिस्थितीचा स्वीकार कर ज्या काही असेल तो. तर ईश्वरी एकदा म्हणते की आई अगं पण हे सगळं. तर आई म्हणतात ईश्वरीला इशू अगं हे बघ आता जे काही होईल ना ते चांगलंच होईल असा विचार कर, असा विचार करून आपण पुढे जाऊया असं आई समजावत आहेत ईश्वरीला. तर ईश्वरीसुद्धा मुसमुसत का होईना आईंचं म्हणणं ऐकते. आणि फायनली आता ईश्वरी तयार झाली असं म्हणायला हरकत नाही. आई अशा इशूला घट्ट अशी मिठी मारतात, जवळ घेतात, समजावतात आणि म्हणतात नको काळजी करूस तू, सगळं छान होईल. लावण्याला आता भेटायला येतोय आणि लावण्य आता तरी मान्य करेल का अर्णव आणि ईश्वरीचं लग्न किंवा काय बोलणं होईल ते बघत राहूया आपण. तर इकडे लावण्याशी यांना शांत उभी आहे. अर्णव येऊन तिच्याशी बोलतो आणि तो तिला म्हणतो लावण्य अशी हाक मारतो. आणि प्रेक्षकांनो हा काय AR असेल लावण्य विचारते. आणि का AR असं म्हणते ती, त्याला का वागलास तू असं माझ्याशी, असे सगळे प्रश्न विचारते. अर्णव तिच्याकडे नुसता बघत राहतो आणि एकदम तो की नाही काय करतो माहिती आहे का, त्यांच्यात जे काही बोलणं होतं त्याच्या एंडिंगला एवढंच सांगते मी तुम्हाला की अर्णव
अर्णवना लावण्याच्या हातामध्ये त्यांची एंगेजमेंटची अंगठी काढून देतो. जे काही घडलं ते सगळं मला करावं लागलं असं तो म्हणतो. लावण्य विचारत असे, मी काय करायचं त्याला, आता माझं तर प्रेम आहे तुझ्यावर असं म्हणत असे. तर लावण्याला हे पण माहिती आहे की आता अर्णवचं प्रेम नव्हतं माझ्यावरती, हे सुद्धा ती स्वतः कबूल करते. अर्णव तिला सॉरी म्हणतो आणि आता लावण्य सगळं गप्पपणे ऐकून घेईल का ती सुडाने पेटून उठेल हे बघत राहणं सुद्धा इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. अंगठी काढून देत असताना अर्णव म्हणतो की आय विल बी देअर फॉर यू ॲज अ फ्रेंड असं म्हणून अंगठी काढून तो तिच्या हातामध्ये देतो. ऑलवेज तुझ्यासाठी मित्र म्हणून मी असेन असं सांगतो. तर लावण्य त्याच्यावर काहीच रिॲक्ट करत नाही आणि गप्पच उभी आहे ती तिथे. अर्णव तिला सॉरी म्हणतो आणि तिथनं निघून जातो. तर प्रेक्षकांना इथे आता राकेशचं काय चाललंय बघूया आपण. राकेश म्हणतो, अर्णव राजेश शिर्के मीडियासमोर तिला आपली बायको म्हणून काम सोपं होणार नाही आहे तुझं. माझी इतक्या महिन्यांची मेहनत मी वाया जाऊ देणार नाही आहे असं इकडे चिडून म्हणतो आणि म्हणतो सोडणार नाही मी तुला, अजूनही याच्या अंगातली मस्ती जात नाही आहे. आणि मग त्याला काहीतरी आठवतं आणि मग तो की नाही त्याच्या बायकोला फोन करतो. म्हणजेच अंजलीची आठवण येते बरं का त्याला. आणि आता तो अंजलीला फोन करतो. तर अंजली त्याला काही सुगावा लागू देत नाही. ती फक्त एवढंच म्हणते, ती विचारते, अहो कुठे आहात तुम्ही, किती फोन करायचे तुम्हाला. तर राकेश लगेच साळसूतपणाचा आवंटन म्हणतो, अगं हे न्यूजवर काय चाललंय, त्या अर्णव आणि ईश्वरीबद्दल काय म्हणताय. तर अंजली म्हणते, तुम्ही आधी घरी या मग तुम्हाला सांगते. तर हो मला सांगते ईश्वरी. तर अंजली फक्त एवढंच म्हणते, तुम्ही घरी या, इथे गोष्टी सगळ्या कंट्रोलच्या बाहेर गेल्या आहेत. तर राकेश म्हणतो, पण हो येतो मी, पण मला सांग अर्णवच्या लग्नाचं काय. तर अंजली परत एकदा ते सांगते, मी तुम्हाला फोनवर काही सांगू शकत नाही, तुम्ही घरी या बघा आणि मग तुम्हाला सगळं कळेल आणि मग घरी या लवकर असं म्हणतो. तर ना राकेश म्हणतो, काय माझी बावळट बायको, नुसतं विचारायचं, जे काही महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ती सोडून घरी या नुसतं करत बसले असं म्हणत चिडतो. आणि मग राकेशच्या मनामध्ये विचार येतो, पण म्हणजे तिथेही टेन्शनच आहे एकूण असं वाटतंय, कारण आजी काही सहजासहजी तयार होणार नाही त्या लग्नाला. आणि आजीने लग्न मान्य केलं असतं तर या अंजलीने आनंदाने सांगितलं असतं. आता राकेश खरंच घरात यायला निघेल का, या सगळ्या प्रकारात तिथेच थांबेल किंवा सगळ्यांच्या समोर आता येईल ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर इकडे अंजली म्हणते की हे जे काही सगळं घडलंय आपल्या सगळ्यांसाठी अनएक्सपेक्टिंग होतं, पण आता हे सगळं आपल्याला मान्य करावंच लागेल, त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे, नाहीतर दोन्ही घरांची खूप बदनामी होईल असं अंजली आता विश्वासाने आणि समजुतीने बोलतीये. तर प्रेक्षकांना आता पुढे काय म्हणते अंजली हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. इकडे लावण्य आणि तिकडे वल्लरी दोघे आडून ऐकतायत. तर अंजली म्हणते, आता मान्य करायचं ठरवलंच आहे, तर आपण हे सगळ्या गोष्टी आहेत त्या मनापासून मान्य करूया. आणि मग प्रेक्षकांना आईसुद्धा तिच्याकडे विश्वासाने बघत राहतात. अंजली पुढे असं सांगते की त्यामुळे आता ईश्वरीच्या राजेश शिर्केंच्या घरामध्ये रीतसर गृहप्रवेश होईल असं ठामपणे अंजली इथे सांगते. तर अर्णव ईश्वरीकडे असा बघत राहतो. तर प्रेक्षकांना आता पुढे बघा काय घडतंय ते. अविनाश मामा पण म्हणतात, बरोबर आहे अंजलीचं, आता आपण हे नातं सगळ्यांनी मनापासून स्वीकारलेलं आहे असं अविनाश मामा सुद्धा इथे त्या अंजलीच्या बोलण्याला दुजोरा देतात. आकाश तर गालातल्या गालात हसतच असतो. आई पण म्हणतात, हो म्हणजे मलाही हे सगळं पटतंय. तर अंजली म्हणते, आणि लग्नाबद्दलच्या सगळ्या शंका मिटवण्यासाठी आपण पुन्हा एकदा देवाब्राह्मणांच्या साक्षीने अर्णव आणि ईश्वरीचं लग्न लावून देऊया. तर अहो पण आता हे कसं शक्य असं जयुताई बोलत असतात. तो पण आई तिला अडवतात आणि म्हणतात, जयुताई थांबा असं म्हणून. आणि आता प्रेक्षकांनो तुम्ही म्हणाल तसं करूया असं लगेच आई अंजलीला म्हणतात. ईश्वरीनं आईकडे बघत राहते. तर लावण्या तिकडे रडते हे सगळं ऐकून आणि ती सुद्धा चिडते, इथे कोलॅप्स झाली आहे ती सुद्धा. तर बाबांना सुद्धा इथे विचारलं जातंय. तर लावण्य आता म्हणते, तू मला हरवलंस असं जर का तुला आता वाटत असेल ना आता, तर लावण्या देशमुख कधीच हरत नाही असं इकडे लावण्या म्हणते. आणि म्हणते, कळेल तुला या सगळ्या गोष्टी, या घरात सून म्हणून तर मीच येणार, मिसेस लावण्या अर्णव राजे शिर्के असं स्वतःच इथे म्हणते. आणि आता ही लावण्या काय करते बघत राहणं खरंच वेगळंच ठरणार आहे. AR फक्त माझाच आहे असं सुद्धा इथे म्हणते आणि त्याची बायको होण्याचा हक्क सुद्धा मलाच आहे, या लावण्याचाच आहे असं म्हणते. आणि आता ईश्वरीला म्हणते की तुला कधीच सुखाने जगू देणार नाही मी, यू मिडल क्लास गर्ल असं सगळीकडे लावण्याच्या मनामध्ये चाललंय. तर अंजली तिथे म्हणते, तर आजच आपण घरच्या घरी लग्नाचे विधी जे काही असतील ते उरकून टाकूया. तर बाबा इकडे मनातल्या मनात म्हणतात, शुभ काम में देरी किसकी. तर इकडे अविनाश मामा म्हणतात की आता मी गुरुजींना बोलवून घेतो, तसंही लग्नाची सगळी तयारी झालीच आहे ऑलरेडी ते, आणि मी गुरुजींना फोन करतो आणि त्यांना बोलावून घेतो आणि पूजा मांडायला लावतो कसं असं म्हणत मामा पण विचारतात. तर ईश्वरी अशी गप्प बसते. अर्णव मात्र मन में खुशी के लड्डू फुट रहे हैं इसके. तर लगेच ना इथे ना वल्लरी अशी तोंडावर हात बीत घेते की तिला धक्का बसतो की आता ही सुप्रिया विहीण म्हणून येणार, या घराची विहीण होणार आणि माझं सगळं लपवलेलं जे काही सत्य आहे, माझा भूतकाळ आहे तो इथे बाहेर येणार, असे इकडे वल्लरीच्या मनामध्ये विचार चालू आहेत.
ही सुप्रिया आता या घरची विहीण होणार. इतकी वर्ष जे गुपित सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं ते आता एका सेकंदात बाहेर काढून तुझं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते ती वल्लरी. तू खूप कष्टाने इकडे पदरात पाडून घेतलेलं हे ऐश्वर्य एका क्षणात नाहीसं होईल. ही नाही वल्लरी, अगं कर काहीतरी, असे इकडे वल्लरीच्या मनामध्ये विचार चालले आहेत. पण काय करणार हा प्रश्न तिला पडलाय. आता तोपर्यंत अविनाश मामा येतात वल्लरीला बोलवायला. वल्लरी, अगं तू इथे काय करतेस, तर बाहेर चल, तुझे सगळी वाट बघतायत. तर वल्लरी इथे चिडून म्हणते की मी येणार नाही. तर अविनाश मामा म्हणतात, हे बघ वल्लरी, तुला कितीही मान्य नसलं तरी हा जो काही आहे तो दोन्ही कुटुंबांचा निर्णय आहे आणि अर्णवने स्वतः घेतलाय आणि ईश्वरीच्या बाबांची सुद्धा त्याला संमती आहे. मग आता तरी तुझे हे पर्सनल जे काही रुसवे फुगवे आहेत ते बाजूला ठेवाणी चल बघू. तर वल्लरी म्हणते, एकदा सांगितलं ना मी येणार नाही. खमकीपणा बघा कशी दाखवते. म्हणते हे असं जबरदस्तीनं जोडलेलं नातं मला मान्यच नाही आहे मुळी, आणि मी त्यांच्या आनंदात का सामील होऊ. आणि तुम्हाला होतोय ना आनंद तर तुम्ही जा आणि फुलं उधळा त्यांच्यावर, पण मला जबरदस्ती करायची नाही, कारण मी येणार नाही असं परत एकदा सांगते. तर अविनाश मामा म्हणतात, हे बघ वल्लरी, आजपर्यंत अर्णवने तुला मान देत आलाय, तुझी मर्जी सांभाळली त्याने आजपर्यंत, जे काही असेल ते त्या वागत राहिलाय. मग आता त्याच्या सुखात तू सामील होणार नाहीस का असं विचारतात. तर लगेच वल्लरी, तुझं चुकतं असं पण म्हणतात अविनाश मामा. तर वल्लरी म्हणते, काय चूक आणि काय बरोबर हे तुम्ही मला सांगू नका. तर अविनाश मामा म्हणतात, वल्लरी अगं जरा विचार कर. लावण्याच्या जागी ईश्वरी सून म्हणून आपल्या घरात येते, यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल. तर तोच तर विचार करते ना मी, की हे सगळं अचानक कसं काय घडलं असं वल्लरी इथे म्हणते. आणि म्हणते का मुद्दामून कोणीतरी घडवून आणलंय असं म्हणत ना अविनाशकडेच बोट दाखवते. अर्णव स्वतःच्या हळदीतून उठून जातो काय आणि बरोबर त्याच जागी पोचतो जिथे ईश्वरी होती. याचा अर्थ काय, असे सगळे प्रश्नांना वल्लरी विचारते. त्यावेळी अविनाश मामा गप्प बसलाय. तर लगेच काय लपवताय माझ्यापासून असं वल्लरी विचारते. तर अविनाश मामा काहीच बोलत नाही आहेत. तर वल्लरी म्हणते, म्हणजे तुम्हाला सुद्धा हे सगळं माहिती होतं हो ना असं म्हणते. आणि मग उत्तर द्या असं डोळे मोठे करून म्हणते. तर लगेच वेळ आली की तुला कळेल सगळं वल्लरी. अर्णवच्या लग्नात, त्याच्या लग्नात तू सहभागी होणार आहेस का नाही एवढंच सांग. तर लगेच वल्लरी म्हणते, मुळीच नाही, हे मला नातंच मान्य नाही आहे. तर आजपर्यंत तुझ्या मनाप्रमाणे तू वागत आली आहेस तर ठीक आहे, आजही तेच कर तू असं लगेच अविनाश मामा इथे म्हणतात. आणि वल्लरीला जास्ती काही म्हणजे मस्का बिस्का लावायच्या आतनं तिकडनं निघून वल्लरी म्हणते, बरं झालं यांनी मला लग्नात नेण्याचा नाद सोडून दिला, नाही तर ईश्वरी घरात येण्याआधी मला बाहेर पडावं लागलं असतं या घरातून, आणि इतकी वर्ष लपवून ठेवलेलं सगळं सत्य या लग्नात या सगळ्यांसमोर बाहेर आलं असतं. तर प्रेक्षकांनो, अर्णव इकडे छान नटतोय. आता अंजली त्याला नटवते, छान दिसतोयस तू असं म्हणते. तर अर्णव म्हणतो, मी नेहमीच छान दिसतो. तर लगेच अंजली म्हणते, पण आज जरा तू जास्तच छान दिसतोय. आणि अर्णवची जी काही स्माईल आहे ना ती बघून बरं वाटतंय. तर अंजली म्हणते, चिंटू जे काही घडलं ते अशा पद्धतीने घडायला नको होतं, पण ठीक आहे, आता जे काही घडलं ते घडून गेलं असं म्हणायला हरकत नाही. पण म्हणते, मला एक सांग एक गोष्ट, तू आणि ईश्वरी अशा प्रकारच्या लॉजमध्ये कसे पोचलात. तर अर्णव म्हणतो, ताई मी सांगितलं ना, मला ज्यावेळी जे करेक्ट वाटलं ते मी केलं, पण हे बघ मी तुझ्यावर अविश्वास दाखवत नाही आहे चिंटू असं अंजली म्हणते. पण तरीसुद्धा अशा लॉजमध्ये का गेला होतात तुम्ही असं विचारते. तर अर्णव मनातल्या मनात म्हणतो, आय एम सॉरी ताई, राजेश बद्दल आता मी तुला काहीच सांगू शकत नाही असं म्हणतो तो. आणि तू प्रेग्नंट असताना म्हणजे हे सगळं नाही सांगू शकत असं सगळं चाललं आहे. तर इकडे प्रेक्षकांना ना उद्याच्या भागामध्ये लावण्या ईश्वरीला किडनॅप करायला सांगते आणि ती म्हणते की म्हणजे ईश्वरीला सुखाने संसार करू देणार नाही किंवा मीच लग्न करून तिथे जाणार. तर इकडे ईश्वरीसुद्धा अशी ना नवरीच्या वेशात छान दिसते. आईसुद्धा तिला प्रेमाने समजावतात आणि संसार नीट पुढे काय घडणार ते बघत राहूया. त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.